Hello students, all of you welcome in this free education channel Pankaj Science World. From today we are going to start the new chapter of class 7, chapter number 7, motion, force and work. तर आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे मोशन, फोर्स आणि वर्क. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला मोशन बद्दल शिकायचं आहे आणि मोशन इज रिलेटेड विथ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तो पहिला प्रश्न या ठिकाणी व्हॉट इज मीन्ड बाय मोशन. व्हॉट इज मीन्ड बाय मोशन. मोशन कशाला म्हटलं जातं. व्हेन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन व्हेन इट डिस्प्लेसेस विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग स्टेशनरी ऑब्जेक्ट. जेव्हा कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये डिस्प्लेसमेंट असेल म्हणजे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सराउंडिंग स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बोर्ड आहे आणि बोर्डपासनं मी या दिशेने या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे बोर्ड स्टेशनरी आणि मी माझं अंतर बोर्डपासनं जे आहे ते काय झालेलं आहे बदललेलं आहे. देर इज चेंज इन द पोझिशन. माय पोझिशन इज चेंज विथ रिस्पेक्ट टू द स्टेशनरी टेबल. देअरफॉर आय एम इन मोशन. म्हणून मी काय मोशनमध्ये आहे. इफ द ऑब्जेक्ट चेंजेस इट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग स्टेशनरी ऑब्जेक्ट देन इट इज सेड टू बी इन मोशन. तर मोशन म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल. तर सेकंड क्वेश्चन इज दॅट व्हॉट कॉजेस चेंजेस इन द मोशन. तर मोशनमध्ये जे काही बदल घडून येतात ते बदल कुठल्या गोष्टीमुळे घडून येतात. फॉर एक्झाम्पल आता मी सायकल चालवत आहे आणि सायकल चालवत असताना सायकल कशामध्ये आहे मोशनमध्ये. मी त्याला पायडल मारत आहे ती मोशनमध्ये. मला जर त्याची गती वाढवायची असेल इफ वी हॅव टू इन्क्रीज द स्पीड ऑफ मोशन. मोशनची जर स्पीड वाढवायची असेल तर आय हॅव टू अप्लाय द मोर पॅडल्स ऑन इट. मग मला काय करावं लागेल पॅडल जे आहे ते जास्त मारावं लागेल आणि जेवढं जास्त पॅडलिंग मी करेल तेवढी त्याची गती त्या ठिकाणी वाढेल म्हणजे मोशनमध्ये काय झाला बदल झाला. व्हेन आय अप्लाय द ब्रेक. जेव्हा मी त्यावरती ब्रेक अप्लाय करेल तेव्हा ती सायकल त्या ठिकाणी थांबेल. देअरफॉर द फोर्स brings about the change in the motion and also it causes the change in the shape of the body. कोणत्याही वस्तूचा आकार जर बदलायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं फोर्स अप्लाय करावा लागतो. फॉर एक्झाम्पल रबर बँडला जर आपण स्ट्रेच केला त्याचा शेप त्या ठिकाणी चेंज होतो आणि शेप कशामुळे चेंज झाला त्यावरती फोर्स अप्लाय केला त्यामुळे त्या ठिकाणी बदल झाला. नाऊ वी हॅव टू स्टडी अबाउट द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर रिलेटेड विथ मोशन. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही मोशन सोयी संबंधित आहे. तर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. देन यू कॅन सी हिअर वन डायग्राम. वी हॅव टू स्टडी द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. या डायग्रामवरून आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे शिकायचं आहे. हे आहे ए इज द पोझिशन ऑफ रणजित हाऊस. ए या ठिकाणी रणजित याचं घर आहे आणि डी हा पॉईंट जो आहे या डी पॉईंटवरती रणजितची काय शाळा आहे. देर इज द स्कूल. मग रणजित दररोज शाळेमध्ये जातो बट ही ट्रॅव्हल्स टू द स्कूल थ्रू बी अँड सी. म्हणजे तो जेव्हा शाळेत जातो तेव्हा बी आणि सी या दोन पॉईंटवरून जातो. म्हणजे बी आणि सी या ठिकाणी त्याचे मित्र राहतात. म्हणजे रणजित एक पासून निघाला तर बी कडे जातो त्याला त्याचा मित्र भेटतो. नंतर ते दोघे सी कडे जातात. सी वरती त्याला दुसरा मित्र भेटतो आणि नंतर तो डी या पोझिशनवरती म्हणजे त्याच्या शाळेमध्ये पोहोचतो. तर डिस्टन्स दॅट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द रणजित. आता डिस्टन्स जेव्हा रणजित या ए पासून डी पर्यंत जातो देन इट्स डायरेक्शन चेंजेस एव्हरी टाइम. प्रत्येक वेळेला त्याची डायरेक्शन काय झालेली आहे चेंज झालेली आहे. डायरेक्शन इज नॉट कॉन्स्टंट. डायरेक्शन त्याची कॉन्स्टंट नाही. देन द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय रणजित. तर रणजितनं डिस्टन्स किती पार केलेलं आहे इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी. इफ वी डू नॉट taken a direction into account then the distance traveled by Ranjit is equal to AB plus BC plus CD. हे काय झालं त्यानं टोटल डिस्टन्स. आता बघा ए टू बी त्यांनी 500 मीटर एवढं अंतर पार केलेलं आहे. वेळ पण दिलेला आहे इट रिक्वायर्स 8 मिनिट. बी टू सी इट कवर्स अ डिस्टन्स ऑफ 700 and C to D it covers a distance of 300. Therefore total distance is 1500 meter. टोटल डिस्टन्स किती पार केलं त्यांनी 1500 मीटर. बट इफ वी ड्रॉ अ स्ट्रेट लाईन फ्रॉम ए टू डी. ए आणि ए पासून पोझिशन पासून डी पोझिशन पर्यंत मी एक स्ट्रेट लाईन काढतो.
मग एक नवीन मार्ग या ठिकाणी मी तयार केलेला आहे शाळेत जाण्याकरता, ए पासून डी पर्यंत. नाव यू सी दॅट इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड डी. आणि ए आणि डी यामधलं हे काय झालेलं आहे, कमीत कमी अंतर झालेलं आहे. इट इज द मिनिमम डिस्टन्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन अँड इट हॅज द डायरेक्शन. आता रणजितनी जर ए पासून डी पर्यंत म्हणजे इथून सुरुवात केली आणि त्याला शाळेत जायचं असेल तर त्याला सरळ या ठिकाणी हे अंतर पार करावं लागेल. अँड धिस स्ट्रेट लाईन मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द रणजित हाऊस टू रणजित स्कूल इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. आणि याला काय म्हटलं जाईल मग, डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ पर्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्स in a particular direction along a straight line is called as displacement. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक तुम्हाला कळला असेल. अँड धिस डिस्टन्स इज 1000 मीटर. आता ए टू डी डिस्टन्स किती आहे, 1000 मीटर. देअरफॉर द डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता लक्षात, डिस्टन्स किती आहे 1500 आणि डिस्प्लेसमेंट किती आहे 1000. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे डिस्टन्सपेक्षा कमी आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मिनिमम डिस्टन्स. अँड नाउ वी हॅव टू स्टडी द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ॲक्च्युअल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं मग, डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ रूट. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ रूट ट्रॅव्हल्ड बाय अ मुव्हिंग बॉडी. द लेंथ ऑफ रूट ॲक्च्युअली ट्रॅव्हल बाय द मुव्हिंग बॉडी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. द लेंथ म्हणजे डिस्टन्स इज द ॲक्च्युअल लेंथ, म्हणजे कोण्या मार्गाने गेला तो, ॲक्च्युअली रणजित नेहमी कोणत्या मार्गाने जातो, या मार्गाने जातो, म्हणजे ॲक्च्युअल पाथ हे एवढं अंतर तो पार करतो, म्हणजे हे झालं डिस्टन्स. आणि त्याला डायरेक्शन आपण विचारात घेत नाही. देअरफॉर डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स काय, स्केलर क्वांटिटी. इट हॅज नो डायरेक्शन, कारण या ठिकाणी गेल्यानंतर इथून डायरेक्शन चेंज झाली, इथून डायरेक्शन. इट हॅज नॉट स्पेसिफिक डायरेक्शन. स्पेसिफिक डायरेक्शन आहे का त्याला, नाही, म्हणून डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी. देन डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय, मिनिमम डिस्टन्स. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ मूव्हिंग बॉडी. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मूव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. म्हणजे कमीत कमी अंतर, द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मूव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन फ्रॉम the original point to reach the final point. From the original point to reach the final point. म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण मोशनला सुरुवात करतो तो ठिकाण आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे ते ठिकाण, या दोन्ही ठिकाणामधलं कमीत कमी एका रेषेमध्ये असलेलं अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. देअरफॉर ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट, जर रणजितचं जर डिस्प्लेसमेंट बघितलं किती आहे 1000 मीटर, पण तो या मार्गाने जात नाही. डिस्प्लेसमेंट 1000 आहे, परंतु ॲक्च्युअल पाथ जो आहे तो या मार्गाने जातो, म्हणून त्याचं डिस्टन्स किती आहे 1500. व्हेन द डिस्प्लेसमेंट्स आर टेकन इन टू अकाउंट वी हॅव टू कन्सिडर बोथ डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड. जेव्हा आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. देअरफॉर डिस्प्लेसमेंट हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन अँड दॅट इज वाय डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट काय मग, व्हेक्टर क्वांटिटी. आता आपण युनिट बघू. युनिट्स ऑफ डिस्टन्स अँड displacement. Both have same unit, SI or MKS. SI सिस्टीम मध्ये आणि MKS सिस्टीम मध्ये their unit is मीटर. त्यांचं युनिट काय, मीटर. and its symbol is M. And in CGS system, the CGS system is centimeter. It is written as centimeter and symbol is CM. आलं लक्षात. It means that the distance and displacement both have the
सेम युनिट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांना काय आहे, सेम युनिट आहे मीटर. व्हाय त्यांचं युनिट सेम काय, बिकॉज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर द लेंथ. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअली काय लांबी आहे, लेंथ आहे, म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचे युनिट काय सारखे आहेत. नाऊ वी हॅव टू स्टडी द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. दीज आर द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधले आपण फरक बघू. डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल लेंथ ऑफ रूट ट्रॅव्हर्स बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे ऍक्च्युअल तो किती चालला, त्याने किती अंतर पार केलं, दॅट इज द डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंड पॉइंट ऑफ मोशन. मग आपण किती अंतर चाललो हे झालं डिस्टन्स, परंतु ज्या ठिकाणाहून आपण सुरुवात केली आणि ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असेल ते झालं डिस्प्लेसमेंट. परत तुम्हाला एक उदाहरणाने समजून सांगतो. सपोज आय हॅव स्टार्ट फ्रॉम ए अँड आय हॅव टू रीच दिस पॉईंट बी. मग ए पासून सुरुवात केली, मला बी ला पोहोचायचं, परंतु मी काय गेलो असा या मार्गाने गेलो आणि इथं पोहोचलो, बरोबर आहे. अँड धिस इज द डिस्टन्स. हे काय झालं डिस्टन्स. परंतु ए आणि बी या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणतं आहे, स्ट्रेट लाईन. हे या दोघांमधलं सरळ अंतर जर आपण पाहिलं तर हे काय डिस्प्लेसमेंट. देअरफॉर धिस इज स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंड पॉइंट्स ऑफ द मोशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. आता या ठिकाणी बघा, डिस्टन्स हॅव नो डायरेक्शन. डिस्टन्सला डायरेक्शन नाही. देअरफॉर वी हॅव टू टेकन इन टू मॅग्निट्यूड. फक्त डिस्टन्स आपल्याला मोजता येतं म्हणून डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. बट डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी बिकॉज डिस्प्लेसमेंट स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे आणि त्याला एक विशिष्ट दिशा असतं, कारण ए टू बी हे स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे आणि त्याला एक डायरेक्शन, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे. देअरफॉर डिस्प्लेसमेंट हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. दॅट इज वाय डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स नेवर बी झिरो अँड डिस्प्लेसमेंट मे बी झिरो. डिस्टन्स कधीही झिरो असत नाही आणि डिस्प्लेसमेंट हे झिरो असू शकतं. बघा कसं, फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत अँड डिस्टन्स द लेंथ बिटवीन पॉइंट ए टू बी इज 2 मीटर, बरोबर आहे. आता रामने काय केलं, ए या पोझिशन पासून सुरुवात केली. इथं त्याचं घर आहे आणि इथं दुकान आहे. राम सायकल घेऊन ए पासून बी पर्यंत गेला, दुकानात पोहोचला आणि दुकानात पोहोचल्यानंतर काही सामान त्याने विकत घेतलं आणि परत आपल्या घरी आला. ए या ठिकाणी आला. मग व्हॉट इज द डिस्टन्स, मग त्यांनी पार केलेलं अंतर किती आहे, द डिस्टन्स बाय राम. तर रामने डिस्टन्स किती पार केलं, पहिल्यांदा कुठे गेला तो ए टू बी आणि नंतर बी पासनं ए कडे आला. देअरफॉर 2 + 2 इज इक्वल टू 4. तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय राम इज 4 मीटर. आता डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ राम स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए. रामनी सुरुवात कुठून केली, ए पासून सुरुवात केली, बी पर्यंत गेला आणि शेवटी कुठं पोहोचला, ए कडे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड एंड पॉइंट, त्याचा स्टार्टिंग पॉइंटही तोच आहे, घरातून तो बाहेर निघाला आणि शेवटी एंड पॉइंट सुद्धा त्याचं काय घरच आहे. म्हणून शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन ए टू ए इज 0. कारण अँड देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज 0. ए पासून एचं अंतर किती आहे, 0, कारण इथून निघाला आणि इथंच पोहोचला. स्टार्टिंग आणि एंड पॉइंट त्याचा एकच आहे म्हणून त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 असतं. मग डिस्प्लेसमेंट केव्हा 0 असतो मुलांनो, व्हेन ऑब्जेक्ट रीच द सेम पॉइंट फ्रॉम वेअर इट स्टार्ट इट्स जर्नी. जेव्हा कोणतंही ऑब्जेक्ट जे आहे त्याने मोशनला ज्या ठिकाणाहून सुरुवात केली परत त्याच ठिकाणी जर तो पोहोचला त्यावेळेला डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतं. पण डिस्टन्स 0 असतं का, नाही, डिस्टन्स डबल झालेलं. ए पासून बी पर्यंत 2 मीटर गेला आणि बी पासून ए पर्यंत परत 2 मीटर, म्हणून डिस्टन्स काय त्या ठिकाणी 4 मीटर. व्हेन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन ॲट दॅट टाइम डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. आता समजा ए पासून बी पर्यंत गेला तो, बरोबर आहे, पण ए टू बी हे अंतर काय स्ट्रेट लाईन आहे. यावेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट फक्त ए टू बीचा जर विचार केला आपण तर त्यावेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीही सारखे आहेत. कारण जेव्हा ऑब्जेक्ट एका सरळ रेषेमध्ये जातो, सरळ रेषेमध्ये एकाच दिशेने जातो, तेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सारखं असतं, अन्यथा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कधीही सारखं नसतं. द डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. मग नेहमी डिस्टन्स काय असतं, डिस्प्लेसमेंटपेक्षा जास्त असतं अँड डिस्प्लेसमेंट इज लेसर दॅन डिस्टन्स. फक्त केव्हा ते सारखं असतं, जेव्हा
ऑब्जेक्ट एकाच रेषेमध्ये, जर समजा ए पासून बी पर्यंत या ठिकाणी मी पोहोचलो, या रेषेने गेलो, या मार्गाने गेलो, तर ए टू बी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट माझं काय सारखं आहे, कारण ए टू बी हे शॉर्टेस्ट मिनिमम डिस्टन्स आहे आणि त्याच मार्गाने गेलो, त्यावेळेला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही गोष्टी सारख्या असतात. तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याबद्दल तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी समजलं असेल असं मला वाटतं. डेफिनेशन्स आणि डिफरन्सेस व्यवस्थित समजून घ्यायचे. हिअर वी स्टॉप द व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.